तर सगळ्यात प्रथम जर आपण एंट्रन्स घेतला तर तो कसा पाहिजे, काही नियम असतील ना? तर प्रमुख 4 दिशा उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम याचे एक्झॅक्ट 90 डिग्रीचे जे कोन आहेत ना, त्या कोनामध्ये येणारे एंट्रन्सेस जनरली चांगले आहेत. थोडेसे 10 डिग्रीज मागे. बरं, हे बघणार कसं? तर त्याच्यासाठी घराच्या सेंटरमध्ये उभं राहून एक्झॅक्ट अनालिसिस करायला लागतं की ती डायरेक्शन कुठली येते एंट्रन्सची. याच्यासाठी आम्ही सर्क्युलर मेथड यूज करतो, ज्याला मी ग्रेडिंग म्हणतो. कारण घराचं ब्रह्मस्थान शोधणं हे सर्वात डिफिकल्ट टास्क आहे. ब्रह्मस्थान म्हणजे काय? वास्तूमध्ये त्या घराचा जो सेंटर पॉइंट असेल त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणूया, पण ते ब्रह्मस्थान एक्झॅक्ट सेंटरलाच येईल असं प्रत्येक वेळेवर नाही. माझ्याकडे जेव्हा कोणी क्लायंट येतो तेव्हा त्याला होणारे प्रॉब्लेम्स काय आहेत हे जोपर्यंत मला तिथे स्पष्ट दिसत नाही तोपर्यंत मी सेंटर फिक्स नाही करू शकत. ते झाल्यावरच सेंटर फिक्स होतं आणि मग उत्तर किंवा जी काय तुमची दिशा असेल एंट्रन्सची त्या हिशोबाने मग तो एंट्रन्स मॅप होतो आणि मग ठरतो हा एंट्रन्स चांगला आहे की नाही. दक्षिणेतला एंट्रन्स वाईट असं म्हणतात, पण दक्षिणेत 3 पार्ट असे एंट्रन्सचे जे एवढा पैसा देतील की लोकांना आश्चर्य वाटेल, अरे काल तर इथे होता माणूस आणि आज रोल्स रॉयस घेऊन फिरतोय.